नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, जिथे वारकरी संप्रदायाने समाजाला सदाचार आणि नैतिकतेची शिकवण दिली। मात्र याच वारकरी संप्रदायाला काळीमा फासणारी एक अत्यंत घृणास्पद आणि संतापजनक घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी गावात उघडकीस आली आहे। स्वतःला महाराज म्हणवून घेणारा, कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधनाचे डोस पाजणारा यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ यांचा खरा आणि क्रूर चेहरा आता जगासमोर आलाय। एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर गेल्या 5 वर्षांपासून सुरू असलेला अमानुष अत्याचार, तिला गरम पकडीने दिलेले चटके आणि जीवे मारण्याच्या धमक्या हे ऐकून कोणताही सुसंस्कृत माणूस हादरवून जाईल। नेमकं प्रकरण काय आहे पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। या प्रकरणाची पाळंमुळं 5 वर्ष मागे म्हणजेच 2021 मध्ये जातात। पीडित मुलगी जेव्हा अवघी 8वीत होती तेव्हापासून या नराधमाची वक्र दृष्टी तिच्यावर पडली होती। धक्कादायक बाब म्हणजे आरोपी यशवंत थोरात हा पीडितेच्या घराशेजारीच राहत होता। दोन्ही कुटुंबांमध्ये अत्यंत घरोब्याचे आणि विश्वासाचे संबंध होते। इतकंच नव्हे तर पीडितेचा सक्का भाऊ आरोपीच्याच श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेत सचिव म्हणून कार्यरत होता। ज्या व्यक्तीवर समाजाने आणि कुटुंबाने अंधश्रद्धेसारखा विश्वास ठेवला, त्याच व्यक्तीने त्या विश्वासाचा रक्ताळलेला घात केला। जेव्हा कधी पीडिता घरात एकटी असायची किंवा आरोपीच्या घरी कोणी नसायचं, त्या एकांतवासाचा फायदा घेऊन यशवंत थोरातने तिच्यावर वारंवार बळजबरी केली। पीडितेने या अत्याचाराला सुरुवातीला कडाडून विरोध केला होता। मात्र अध्यात्माचा बुरखा पांघरलेला हा आरोपी प्रत्यक्षात गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता। मी यापूर्वीच 2 हाफ मर्डर केलेले आहेत। जर तू कोणाला काही सांगितलंस तर तुझ्या आई वडिलांना आणि भावाला जिवंत कापून टाकीन, अशी भयानक धमकी तो पीडितेला द्यायचा। आपल्या कुटुंबाच्या जीवाला धोका निर्माण होईल या भीतीने ती निष्पाप मुलगी तब्बल 5 वर्ष हा शारीरिक आणि मानसिक छळ मुकाट्याने सहन करत राहिली। समाजात महाराज म्हणून मिरवणारा हा माणूस घराच्या बंद दरवाजामागे एका लहान मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करत होता। 10 मार्च 2026 रोजी या नराधमाच्या क्रूरतेने सर्व सीमा ओलांडल्या। त्याने पीडितेला फोन करून जबरदस्तीने घरी बोलावून घेतलं। पीडितेने येण्यास नकार दिला असता त्याने पुन्हा एकदा तिच्या संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी दिली। दहशतीखाली असलेली पीडिता जेव्हा त्याच्या घरी पोहोचली तेव्हा त्याने येण्यासाठी उशीर का झाला या क्षुल्लक कारणावरून तिला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली। तिला कॉम्प्युटर रूममध्ये नेऊन बांबूने आणि हाताने अमानुषपणे झोडपून काढलं। एवढ्यावरच या नराधमाने मन भरलं नाही। त्याने स्वयंपाकाची लोखंडी पकड गॅसवर लाल होईपर्यंत गरम केली आणि त्या तप्त पकडीने पीडितेच्या शरीरावर ठिकठिकाणी चटके दिले। या असह्य वेदना होत असतानाच त्याने तिच्यावर पुन्हा एकदा पाशवी अत्याचार केला। ही क्रूरता कोणत्याही राक्षसी कृत्यापेक्षा कमी नव्हती। या घटनेनंतर पीडितेची अवस्था अत्यंत गंभीर झाली होती। तिला साधं चालणंही कठीण झालं होतं। 14 मार्च रोजी जेव्हा तिचा भाऊ घरी आला तेव्हा तिला या अवस्थेत पाहून त्याला संशय आला। त्याने बहिणीला विश्वासात घेऊन विचारपूस केली। सुरुवातीला घाबरलेल्या पीडितेने अखेर धैर्याने गेल्या 5 वर्षांपासूनचा या नरक यातनांचा प्रवास सांगितला। आपल्या लाडक्या बहिणीवर झालेला हा अत्याचार ऐकून कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली। विलंब न लावता भावाने पारनेर पोलीस ठाणे गाठलं आणि या भोंदू महाराजाविरोधात तक्रार दाखल केली। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने हालचाली केल्या। यशवंत एकनाथ थोरात विरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्याअंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला। 15 मार्च रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास पोलिसांनी त्याला ढवळपुरी येथून अटक केली। न्यायालयाने आरोपीला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट आहे। ढवळपुरी ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून निषेध केला, तर शाळकरी मुलींनी या नराधमाच्या फोटोला जोडे मारून आपला संताप व्यक्त केला। या भोंदू महाराजाला कठोरतम शिक्षा होऊन फाशी व्हावी हीच आता संपूर्ण राज्याची मागणी आहे।